राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. दुर्गा म्हणजे काय हे ज्यावेळेला प्रत्येक स्त्रीला कळेल त्यावेळेला तिचं जीवन आनंदी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आणि तिला कुणाच्याही पुढे भीक किंवा दया विवंचनाशी करावी लागणार नाही. एवढी सगळी रूपं, एवढे सगळे गुण या दुर्गेमध्ये समाविष्ट आहेत. आपल्याला फक्त क्रोध आणि राग एवढं दिसतं, पण असं नाही. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी. करुणा हा गुण तिच्यामध्ये आहे. महत्वाकांक्षा म्हणजे आत्मविश्वास, हे मी करणारच आहे आणि हे मी करूनच दाखवीन, काहीही होऊ द्या, हा गुण तिचा महत्वाचा आहे. शांतता आहे, व्यवस्थापन आहे, सहनशीलता आहे, उद्या काय करायचं ते नियोजन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी एक अन्नाचा कण घेणार नाही, काय माझं शरीर मरत नाही, मी अन्न त्याग करून हे सगळं पूर्ण झाल्याशिवाय म्हणजे निश्चय हा गुण सुद्धा तिच्यामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. अशी ही दुर्गा आहे. तर दुर्गा ही सगळ्या पार्वतीचाच अवतार आहे. आणि पार्वतीनं ज्या वेळेला अगोदर तपश्चर्या केल्या होत्या काही काही, त्या सगळ्या तिनं या अवतारामध्ये, दुर्गेच्या अवतारामध्ये त्या सगळ्या वापरलेल्या आहेत. आपण बघतो की सगळे देव पळून गेले होते, कुणालाही शक्य नव्हतं त्या महिषासुराला मारणं. त्यावेळेला मग एक स्त्री एवढं सगळं कसं पेलू शकते किंवा एवढं आव्हान पेलून ती रणांगणात कशी उतरू शकते, हा एक मोठा प्रश्न आहे. याचा अर्थ असा आहे की स्त्री ही एवढी शक्तिमान आहे की तिला आदिशक्ती ही उपमा पहिल्यापासूनच दिलेली आहे. ही उपमा तशी कुठल्याही पुरुषांना नाही. स्त्री आबला आहे म्हणतात, थोडीशी वासना आहे पण ती दडपलेली आहे तिच्याकडची, ती अशी त्याचं बाहेर दाखवत नाही. नंतर करुणा आहे, माया प्रेम वात्सल्य आई होते ती आहे, म्हणून दुधाच्या धारा ती निर्माण करू शकते. दुसरी गोष्ट सहनशीलता पण तिच्याकडे भरपूर आहे. एखादी गोष्ट नाही मिळाली तरी ते समजून जायचं आणि पुढं ढकलायचं, हे प्रत्यक्ष देवीनं पण केलंय. ती रोज झुंजत येत होती त्या राक्षसाबरोबर, पण हारली नव्हती. तिच्याकडे सहनशीलता होती की आज नाही उद्या मी हे पूर्णत्वास काम नेणार आहे. आणि या गोष्टींना जिथं जिथं तडा गेलेला आहे त्या गोष्टी आपण बघतो की महाभारतामध्ये कुंतीनं जे 5 वर मागून घेतले होते, त्यावेळेला सहज तिनं एकाचा प्रयोग केला की काय होते बघूया, आणि तिला कर्ण प्राप्त झाला. पण त्यावेळेला तिनं धाडस केलं नाही कुंतीनं की मी आता हे आपत्य सांभाळू कशी, मला जग नाव ठेवेल. तिच्याकडे धाडस नव्हतं, म्हणून महाभारताचा शेवट होईपर्यंत त्या यातना कुंतीला भोगाव्या लागलेल्या आहेत. आणि महाभारत एवढं मोठं घडलेलं आहे. तिला कर्णाला मिठी मारावी वाटली पण तिला ते सहज शक्य झालं नाही, कारण धाडस हा गुण कुंतीमध्ये आढळलेला नाही. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना तिला सामोरं जावं लागलं. स्त्रीचं कसं आहे की काहीही होऊ द्या, एका सप्तपदी म्हणजे लग्न होऊन जरी स्त्री एखाद्याच्या घरात आली आणि तरी सुद्धा तिला अपत्यप्राप्ती होती. कधी कधी एकतर्फी प्रेमातून तिला अपत्यप्राप्ती होती, तिच्यावर अत्याचार झाला किंवा कुठल्याही गोष्टीतनं. पूर्वी आदिवासी होत्या महिला, कुणाला माहीत नव्हतं कुठला नवरा कुठलं काय, त्यावेळेला पण मुलं होणं किंवा अपत्य होणं हे चालू होतं. तरी पण ती स्त्री त्या अपत्याची जबाबदारी घ्यायची. म्हणजे जबाबदारी हा गुण स्त्रीमध्ये अगदी राखून ठेवलेला आहे. त्या जबाबदारीपासून ती कधीही लांब गेलेली नाही. आणि मला काही नको अशी म्हणणारी पार्वती, लंकेची पार्वती, शंकराबरोबर विवाह करून आली. एका वाक्यात शंकराने सांगितलं तुला काही भेटणार नाही माझ्याकडं, लंकेची पार्वती बनून राहावं लागेल. ती मान्य आहे म्हणाली. शंकराला तिने सोडलंच नाही. तो शंकर स्मशानात गेला तरी पार्वती स्मशानात हजर. तो हिमालयात गेला तरी सुद्धा पार्वती ती इच्छा काय सोडत नाही. म्हणजे स्त्री हिच्यावरती असं बंधन आहे की ती एकनिष्ठ आहे. ती कुठल्याही एकदा स्वीकारलं आहे की ते मी आता सोडणार नाही, हा गुण सुद्धा स्त्रीमध्ये ओतप्रोत भरलेला आहे.
आणि यानंतर मग क्रोध पण आहे. आता क्रोध, दुर्गेला आपण क्रोध म्हणतो, हे फार चुकीची गोष्ट आहे. कारण त्याच्या पूर्वीचे 7-8 दिवस माता राणीनं किती सहनशीलता जपलेली आहे, हे सगळं आपण ज्यावेळेला अभ्यास करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येईल. सगळ्यात महत्त्वाचं राग. आता आपण म्हणतो राग हा स्त्रीच्या मध्ये ओतपोत भरलेला आहे. तर राग आहेच. शेवटी एक दिवस आता हीच पार्वती ज्यावेळेला रागवते देवावर आणि इतकी गरम होते की ती स्वतःला जाळूनच घेते. आपोआप तिला ज्वाला निर्माण होतात तिच्या रागामुळं आणि तिचा पूर्ण कोळसा होऊन जातो. मग शंकर तिला शोधत येतोय आणि तिला म्हणतोय, हे काय केलंस माते, माझं सगळंच वांदं झालं, खाया पियाचं सगळंच वांदं झालं, आता तू मूळ पदावर ये, हे काळेश्वरी तू मूळ पदावर ये. काळेश्वरी ही उपमा शंकरानं स्वतःच्या पत्नीला दिलेली आहे. म्हणजे तिथं तो नतमस्तक झालेला आहे शंकर बऱ्याच वेळा पार्वतीच्या समोर. यानंतर मग मत्सर हा गुण पण स्त्रीमध्ये भरलेला आहे. आपण सहज म्हणतो की मत्सर हा गुण का निर्माण झाला, तर ह्याच्या पाठीमाग थोडीशी वासना किंवा जरा नैसर्गिक म्हणजे काही गोष्टी येतात की बाबा हा माझा पुरुष जो नेमलेला आहे तो मला जो मिळालेला आहे याच्याकडे कुठल्याही स्त्रीनं बघू नये वाकड्या नजरेनं, आणि त्यांनीही कुणाला नावजू नये, अशा पद्धतीनं तो मत्सर गुण तयार होतो. पण हाच मत्सर गुण सत्यभामेमध्ये होता आणि रुक्मिणीमध्ये होता. एवढा मोठा श्रीकृष्ण की ज्यानं सगळ्या जगामध्ये आज आपण श्रीकृष्णाचं बघतो की बाबा भगवद्गीता सगळं गोकुळ सगळं जिथं तिथं तो त्याने सगळं व्यवस्थापन इतकं छान केलेलं आहे. अगदी सगळ्या गोष्टींचा तो सूत्रधार आहे. आणि त्याच्या ह्या राण्या स्वतःहून आलेल्या आहेत. श्रीकृष्ण कुणाला म्हणाला नव्हता माझ्याशी लग्न करा, ह्या स्वतःहून आलेल्या आहेत आणि मत्सर हा गुण त्यांच्यामध्ये भरला. आणि झालं मग राधेकडे इतकं प्रेम होतं पण मत्सर हा गुण नव्हता. राधेला माहीत होतं की हा श्रीकृष्ण माझ्याशिवाय राहणार नाही किंवा त्याचं माझ्यावर खरं प्रेम आहे, बस मला बाकी काही नको. आणि एवढ्या गुणामुळं आज श्रीकृष्ण गेलेल्या 5,000-6,000 वर्ष होऊन गेलेली आहेत, तरीसुद्धा तिथं वृंदावनामध्ये किंवा जिथं जिथं श्रीकृष्णाचं मेन मंदिर आहे, जिथं जिथं श्रीकृष्णाचं वास्तव्य झालेलं आहे, त्या ठिकाणी राधे 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 असं म्हणतात. श्रीकृष्णाला राधे राधे म्हणतात. म्हणजे तिथं मत्सर गुणाला फाटा जिथं जिथं स्त्रियांनी कंट्रोलमध्ये केलेला आहे तिथं सुद्धा स्त्रियांचा किती छान असा उद्धार झालेला आहे. म्हणजे स्त्री. त्यानंतर येतो पैसा. आता पैसा कुणाच्या हातात असतो, तर पैसा हा लक्ष्मीच्या हातात आहे, धन लक्ष्मीच्या हातात आहे. आणि विष्णू फक्त ती लक्ष्मीच्या मागं मागं फिरत असतो. सगळं करता धरता ती सगळं लक्ष्मीच करत असते, कारण हातात सगळं तिच्या व्यवहार सगळे स्त्रियांच्या हातात असतात. आणि याच गोष्टीवरून बघा एक निकष काढला जातो, ज्या घरामध्ये कुठल्याही स्त्रीला, त्या घरातल्या स्त्रीला जिथं प्राधान्य दिलं जातं, जिथं चांगली वागणूक दिली जाते, त्या घरामध्ये पैसा कधी कमी पडत नाही. आणि जिथं तिच्यावरती अत्याचार केले जातात, तिला वाईट वागणूक दिली जाते, त्या घरामध्ये अहंकार, द्वेष किंवा असं नाही त्या गोष्टी घडण्याचे बरेच चान्सेस असतात. म्हणून स्त्री प्रत्येक घरामध्ये तिचा आदर हा केला पाहिजे. यानंतर मग असेच जे गुण स्त्रियांचे असे दिसून येतात की बाबा हे नाही हे नाही ते. मग पैसा तिच्याकडं आहे, शक्ती तिच्याकडं आहे, भक्ती मुक्ती सगळं तिच्याकडं आहे, अपत्य तिच्याकडं आहे सांभाळण्याची जबाबदारी. मग पुरुषांच्याकडे काय आहे, तर पुरुषांच्याकडे काहीच नाही. पुरुष हा असाच देवानं नुसता त्याला लोंबकळत ठेवलेला आहे. कारण काय की सगळं जे काही सूत्र हलवायची ती फक्त स्त्रीनं, आणि व्यवस्थापन हा गुण फक्त पुरुषांच्याकडे दिलेला आहे. आणि हा पुरुष चांगला राहावा किंवा त्याचं आयुष्य वाढावं म्हणून हिंदू धर्मामध्ये सगळे सण स्त्री साजरं करत असते, पण त्याला कंट्रोलमध्ये तिनं ठेवलेलं आहे. म्हणून जास्त आपले संस्कृती सोडून राहू नये, संस्कृती आपली जपली पाहिजे, तरी पण पुरुषांच्या जास्त अंडरमध्ये सुद्धा गेलं नाही पाहिजे. हा गुण सुद्धा आपल्याला देवीनं आपल्यासाठी राखून दिलेला आहे. कारण शंकराचं पण शेवटी तिने ऐकलेलं नाही. आणि मग काय झालं, शेवटचं युद्ध होतं, राक्षस देवी घायाळ झालेली आहे.
ते 9 रंगाच्या साड्या वगैरे काही नव्हतं. ती फक्त सगळं एक रक्तानं माखलेली एकाच वस्त्रावरती ती होती. ह्या फक्त पाठीमागच्या अवतारातल्या साड्या आपण वेगवेगळ्या धारण करतो आणि पूर्ण उपवास आहे. ज्यावेळेला माणूस उपवास धरतो त्यावेळेला पहिल्यापेक्षा अधिक तो रागीट बनत जातो आपोआप. म्हणून मातेनं एक अन्नाचा कण सुद्धा खाल्लेला नाही, पाणी पिलेले नाही. कारण तिला ते एकच महत्त्व, एकच लक्ष की महिषासूर मारायचं, तेच भक्ष्य असं तिने ठरवलेलं आहे मातेनं. आणि त्याच्यामध्ये ती विजयी झालेली आहे, विजयी होते. असं पण दसरा साजरा करतो. मग विजयी झाल्यावरती सुद्धा ती माता राणी एवढे 33 कोटी देव सगळे स्वर्गातून बघत होते की हे काय केलं देवीनं, म्हणजे किती मोठं कार्य केलं. पण तिला कुठला अवॉर्ड किंवा कुठल्या सत्काराची गरज नाही, तिनं काही घेतलेलं नाही. एकच नाव, महिषासूर मर्दनी, बास. एवढे एका नावावर आज आपण तिची एवढी पूजा अर्चा करतो, घटस्थापन करतो, इतकं सगळ्या गोष्टी आपण करत असतो फक्त महिषासूर मर्दनी एवढ्या नावावरती. म्हणजे तिला आपण किरकोळ गोष्टीवरनं सुद्धा स्त्रिया भांडत असतात की एकमेकीबद्दल की राग द्वेष की बाबा हे मला भेटलं नाही ते. तर ज्या वेळेला आपण चांगलं कार्य करतो, मोठं कार्य कुठलं तरी आपल्या हातून पार पाडतो, त्यावेळेला अशा गोष्टींचा म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींचा आपण त्या स्त्रिया कधी विचार करत नाही मला हा अवॉर्ड भेटेल किंवा मला काही नाही काहीतरी शाबासकी भेटेल. म्हणजे असे गुण सुद्धा ह्या माता दुर्गेमध्ये आहेत. आणि सगळ्या ह्या पृथ्वीवरच्या ज्या पहिल्यापासून ज्या स्त्रिया आल्या की मग द्रौपदी थोडीशी हसली म्हणून एवढं मोठं सहन करावं लागलं महाभारतातल्या सगळ्या गोष्टी. मग जानकीची काही चूक नसताना सुद्धा तिला परत 2-3 वेळा वनामध्ये जावं लागलं. म्हणजे ह्या सहनशीलतेमध्ये येतात. द्रौपदीची मर्यादामध्ये येते की काय गरज होती तुला हसायची, कशाला हसली तू, अशा पद्धतीनं. म्हणजे मर्यादा सोडूनही स्त्रीनं राहू नये हे सुद्धा आपल्याला शास्त्र सांगतं. आणि मर्यादित राहताना सुद्धा आपण घाबरणं हा गुण सोडला पाहिजे. जोपर्यंत आपल्या मनामधली भीती जात नाही तोपर्यंत आपण कधीही यशस्वी होणार नाही. म्हणून स्त्रियांनी फक्त भीती आणि घाबरणं ज्यावेळेला आपल्यामध्ये निर्माण होईल गुण, त्यावेळेला अवश्य दुर्गा मातेची पूजा करावी किंवा दुर्गेला हाक मारावी की बाबा तू माझ्यामध्ये प्रवेश कर, हे माझ्या पुढं संकट आलेलं आहे. एक भावना किंवा एक आपली सायकोलॉजी ट्रीट करण्याचं सुद्धा काम ती दुर्गा करू शकते आजच्या विज्ञानाच्या काळामध्ये. म्हणून अशी जी रूपं आहेत दुर्गेची, तर आपण फक्त एकच रूप बघतो की ती फक्त क्रोधित आहे, रागीट आहे. पण असं काही नाही. ती बऱ्याच गोष्टीमध्ये तिनं प्रावीण्य किंवा बऱ्याच कंट्रोल तिने बऱ्याच गोष्टीमध्ये ठेवलेला आहे. आता यानंतर सुद्धा आपली मुक्ताई, ज्ञानेश्वरांची मुक्ताई ही सुद्धा आदिशक्तीचाच अवतार मानला जातो. काही काळासाठी तिने तो अवतार घेतलेला आहे हे अजून काही लोकांना माहीत नाही, पण ते खरं आहे. दुसऱ्या का तिसऱ्या माळे दिवशी माता मुक्ताई ही आदिशक्तीच्या रूपात इथं पृथ्वीवरती आलेली आहे. आणि तिनं का तो अवतार धारण केलेला आहे की मी दुर्गा म्हणून तुम्ही माझ्याकडे इतक्या रागामध्ये बघता की मी क्रोधित आहे असं म्हणता, पण असं काही नाही. मी ती मुक्ता म्हणून मी शांतता आणि ताटीचे अभंग सुद्धा लिहू शकते. म्हणून ती आदिशक्ती म्हणून मुक्ताईच्या रूपात सुद्धा ही दुर्गा आलेली आहे. अशी ही देवी अजूनही शाश्वत आहे. प्रत्येक आपण घट बसवतो पण 8 दिवस आपल्या त्या घटामध्ये सुद्धा तिचं सगळं रूप किंवा तिचं तेज किंवा तिची शक्ती दडलेली आहे. हे सगळे पूर्वापार जे आपण सण साजरे करतो, हा प्रत्येक गोष्टीमध्ये जो काही हेतू आहे तो खरा आहे. आपली संस्कृती जपा, आपल्या संस्कृतीला फाटा देऊ नका आणि स्त्रियांनी मर्यादित राहा. कसं असतं, मर्यादित राहा म्हणजे भीती तर नको, मला हे करायचं मी करणारच, पण आपल्याला आपल्या चारित्र्यावर कोण शिंतोडे उडवत असेल तर तिथं जाऊन त्यांना जाब विचारला पाहिजे. किंवा मला विनाकारण टार्गेट करत असेल तर तुम्ही हे असं का करता, असं जाब विचारायची धाडस आपल्याकडं पाहिजे.
तर आपल्यावर कुणी अन्याय पण करणार नाही आणि अत्याचार पण करणार नाही. आपण समयसूचकता बाळगली पाहिजे. घरातून बाहेर पडताना किंवा घरात येताना अशा गोष्टी जर आपण दुर्गेनं जर एवढा मोठा राक्षस मारला, तर हे समाजामधले किरकोळ राक्षस हे तर आपण सहज आपल्या त्यांच्याशी दोन हात नाही केले तरी आपला युक्तिवाद आपण मनातल्या मनात टॅलेंट आपण यांना जागेवर बसवू शकतो. म्हणून सगळ्यांनी दुर्गा बना आणि दुर्गा बनून राहा. काही कमी पडणार नाही. आयुष्य खूप सुंदर आहे. त्याचा आस्वाद घ्या आणि आनंद घ्या. जय दुर्गा माते, जय दुर्गा माते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. हॅव अ गुड डे. थँक्यू.